एक धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे नागपुरात, कारण नागपुरातील मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयामध्ये साप सापडले आहेत। रुग्णालयामध्ये 2 वेगवेगळ्या वॉर्डमध्ये हे 2 साप सापडले आहेत। साप सापडल्यानं रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली। सर्पमित्रांनी 2ही सापांना पकडल्यावर रुग्ण, परिचारिका, रक्षकांनी सुटकेचा श्वास सोडला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। नक्कीच नागपूरच्या मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयातील 2 वेगवेगळ्या वार्डमध्ये 2 साप आढळल्याने एकच खळबळ उडाली। यामध्ये सर्पमित्राने तातडीने 2 सापांना पकडल्या। रुग्णासह परिचारिका आणि सुरक्षाने सुटकेचा श्वास घेतला। एका रुग्णाच्या नातेवाईकाला साप दिसला, त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आले। दोन्ही साप बिनविषारी होते। वन्यजीव कल्याणचे नितीश भांडारकर आणि निखिल जमनिक यांनी हे घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही सापाला पकडले। मेडिकल कॉलेज इथे शासकीय रुग्णालयात काही वार्ड दाट झाडीने वेधले असल्याने त्यांच्या रुग्णाला नेहमीच त्रास होत असतो। चक्क वार्डमध्ये साप आढळून आल्याने रुग्णांच्या नातेवाईकाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली होती। त्यामुळे सर्पमित्रांनी 2ही साप पकडले आणि सर्वांनी निश्वास सोडला। नक्कीच मंगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Thank you.